आज 30 ऑगस्ट 2024 डहाणू तालुक्यातील वाढवण बंदराचं कोनशिला समारंभ दुपारी 3:30 वाजता भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला। या समारंभाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा तसेच केंद्रीय मंत्री उपस्थित होते। या बंदराच्या बरोबर मच्छीमारांसाठी सुद्धा काही प्रोजेक्टचं उद्घाटन झालं। डहाणू तालुका हा गेली अनेक वर्ष म्हणजे 1991 पासून औद्योगिक बंदी असलेला तालुका म्हणून ओळखला जात होता। त्याची जगात ओळख ही पूर्ण भारतामध्ये औद्योगिक बंदी असलेला एकमेव तालुका आहे तो म्हणजे डहाणू अशी होती। वाढवण बंदराच्या ह्या कार्यक्रमामुळे पुढील काही दिवसात कामाला वेग येईल आणि डहाणूची जी ओळख आहे ती बदलेल अशी आशा करूया। माननीय पंतप्रधानांनी डहाणूसाठी ही चांगली आणि महत्त्वाची भेट दिलेली आहे। त्यासाठी डहाणूकरांच्या तर्फे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। हा प्रोजेक्ट वेळेतच पूर्ण होईल अशी आमची इच्छा आहे आणि अशी सरकारची इच्छा असेल। त्याचप्रमाणे हा प्रोजेक्ट जरी कुठल्याही सरकारने चालू केला असला तरी हा प्रोजेक्ट दुसरं कुठलंही सरकार आलं तरी ते बंद करू शकणार नाही। कारण मुंबईच्या JNPT भारतातील कंटेनर लोडच्या 40% कंटेनरची ने-आण केली जाते आणि त्याची कपॅसिटी आता पूर्ण झालेली आहे। अनेक वेळेला मुंबईच्या JNPT बंदरात जहाजं 7-7, 8-8 दिवस वेटिंगवर असतात आणि हे त्यांना जे डॅमेज लागतं त्यामुळे प्रचंड नुकसान होतं। आज भारताचा एक्सपोर्ट इम्पोर्ट वाढलेला आहे आणि जे कामकाज वाढलेलं आहे त्याला अनुसरून एक जर नवीन पोर्ट उभं राहिलं नाही तर खूपच मोठी अडचण निर्माण होणार आहे। आणि वाढवणच्या रूपाने एक मोठं पोर्ट म्हणजे JNPTच्या तिप्पट मोठं पोर्ट हे डहाणूला मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये 9 प्लॅटफॉर्म आहेत ज्याची लांबी 1 किलोमीटर आहे। 4 बहुउद्देशीय प्लॅटफॉर्म आहेत, 4 लिक्विड कार्गोसाठी आहेत, 1 कोस्टल सामानासाठी आहे आणि 1 कोस्ट गार्डसाठी आहे। असं प्रचंड मोठं पोर्ट हे डहाणूत होत आहे। हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं पोर्ट तर आहेच पण जगात पहिल्या 10 मध्ये याचा नंबर लागतो। ऑफशोअर पोर्टमध्ये म्हणजे समुद्रकिनाऱ्यापासून 6 किलोमीटर आतमध्ये आहे। त्यामुळे पर्यावरणाचे अनेक बाबी याच्यामुळे डहाणूच्या ह्या प्रोजेक्टला लागत नाहीत आणि किनाऱ्यावरच्या लोकांचंही ह्याच्यामुळे मिनिमम नुकसान होणार आहे आणि असा हा प्रोजेक्ट हा अद्वितीय आहे। आता जगात जेवढी पोर्ट होतात ही ऑफशोअरच होतात कारण शोअरला म्हणजे किनारपट्टीला लोकांना जर किनारपट्टीला पोर्ट असेल तर त्याचा कमी अधिक प्रमाणात त्रास होतो। हा दूर करण्याच्या दृष्टीने जगातच असं ठरवलेलं आहे की ह्या पुढे जी काही बंदरं होतील ती ऑफशोअरच होतील। त्याप्रमाणे हे ऑफशोअर बंदर सर्वात मोठं बंदर डहाणूला मिळालेलं आहे। दुसरं एक बंदर केरळला आहे पण ते किनाऱ्यापासून 1 किलोमीटर आहे। हे डहाणूचं बंदर हे 6 किलोमीटर आहे आणि त्याला 12 किलोमीटरची भिंत उभारणार आहे। त्या भिंतीमुळे भरती ओहोटीचा जो किनाऱ्याला फटका बसतो तो मिनिमम होणार आहे आणि तरीसुद्धा जर काही त्रास होत असेल तर आपले तंत्रज्ञ आपले शास्त्रज्ञ एवढे हुशार आहेत तो त्रास मिनिमम किंवा नाहीसा करण्यासाठी सर्व उपाययोजना करतील। सर्व प्रकारच्या लोकांना, सर्व जाती धर्माच्या, सर्व व्यवसायातील लोकांना नुकसान होणार नाही असा प्रोजेक्ट असेल आणि त्यामुळे डहाणूचाच फक्त मान वाढणार नाही, महाराष्ट्राचा आणि देशाचाही मान वाढणार आहे। असा हा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल याची मला खात्री आहे। माननीय उपमुख्यमंत्री त्यांच्या भाषणात असं म्हणाले, देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक हुशार माणूस समजतो आणि ते खरोखरच सर्वात हुशार माणूस, महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात हुशार माणूस फडणवीस साहेब आहेत। त्याने बोलताना सांगितलं की डहाणूचं नोटिफिकेशन हे सर्वोच्च न्यायालयामुळे आलेलं आहे, त्याच्यात मी थोडी सुधारणा करतो। डहाणूचं नोटिफिकेशन हे चंद्रशेखर गव्हर्नमेंटच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 20 जून 1991 रोजी आलेलं आहे, कोर्टामुळे आलेलं नाही।
ओरिजिनल नोटिफिकेशनमध्ये डहाणू तालुका आणि सभोवतालचा 25 किलोमीटर बफर झोन इथे औद्योगिक बंदी होती. पुढे काही वर्षांनी राम नाईक आणि वणगा साहेब डहाणूचे खासदार यांनी हा प्रश्न संसदेत निर्माण केला आणि त्या संसदेमध्ये असं पास झालं की हा 25 किलोमीटरचा बफर झोन निघून गेला, पण डहाणू तालुका हा तसाच औद्योगिक बंदीत राहिला आणि त्यामुळे डहाणूचं अपरिमित नुकसान झालेलं आहे. वाढवण बंदराच्या दृष्टीने आता ते काही प्रमाणात कमी होईल किंवा सुधरेल असं मला वाटतं. आज पंतप्रधानांनी सांगितलं की या वाढवण बंदराचं कॉन्ट्रीब्युशन हे महाराष्ट्राच्या GDPच्या 1% असणार आहे. म्हणजे एका उद्योगामुळे GDPमध्ये किती % फरक पडतो हे बघा. त्याचबरोबर डहाणूला जे कंटेनर येणार आहेत आणि जाणार आहेत त्याच्यामध्ये फक्त इम्पोर्टच वाढायला नको, एक्सपोर्टही वाढायला पाहिजे. आणि त्यामुळे डहाणूत औद्योगिकरण व्हायला पाहिजे. आणि औद्योगिकरण कुठलं की ज्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होईल असं मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण डहाणूत झालं पाहिजे, तरच रोजगार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. डहाणूचा मच्छीमार समाज, आदिवासी समाज, तरुण वर्ग ह्यांना कामाची आवश्यकता आहे. कामासाठी त्यांना स्थलांतरित व्हायला लागतं, कामधंद्यासाठी बाजूच्या तालुक्यात, बाजूच्या राज्यात जायला लागतं. ही व्यथा गेले 30-35 वर्ष आहे, ती दूर होईल अशी मला आशा आहे. त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री हे दिलेला शब्द पाळतात. त्यांनी आम्हाला डहाणूला UDCPR लागू करून डहाणूची जो विकास आहे तो सर्वांगीण करण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत आणि ते त्यांचा शब्द पाळतील ह्याच्याबद्दल मला खात्री आहे. जर तसं झालं नाही तर पालघर तालुक्यात ऑफिशियल विकास आणि डहाणू तालुक्यात अनऑफिशियल विकास दुसरी धारावी तयार होऊ शकते. म्हणून राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं की जर माझ्याजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासाची संधी उपलब्ध करून असताना कुठल्या तरी पर्यावरणाच्या नावाखाली मला माझी जमीन विकसित करता येणार नसेल तर आम्ही इल्लीगलही माझी जमीन विकसित करीन आणि त्यामुळे वेगळा प्रश्न भेडसावणार आहे. म्हणून तुम्ही वेळेत लक्ष घाला. डहाणूतले लोक कायदा पाळणारे आहेत, त्यांना कायदा पाळणारे असल्यामुळे त्यांना कायद्यातच UDCPR द्या आणि त्यांचा विकास होईल असं बघा, ज्यामुळे बाकी महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास होणार आहे. त्यापासून डहाणूचा नागरिक हा वंचित राहणार नाही, डहाणूचा तरुण हा वंचित राहणार नाही, डहाणूचा शेतकरी वंचित राहणार नाही. याची काळजी तुम्हाला घ्यायला पाहिजे. असेच अनेक प्रोजेक्ट डहाणू तालुक्यातून गेलेत, त्या सर्वांना क्लिअरन्स मिळतं, पण डहाणूत औद्योगिक बंदी आणि डहाणूत स्वतःची जागा विकसित करायला खूपच अडचणी आहेत. ते सर्व कायदेशीर मार्ग तुम्ही लवकरात लवकर दूर कराल आणि एक सर्वांगीण विकास कसा होईल याची संपूर्ण योजना पुढील काळात तुम्ही डहाणूला द्याल एवढी मला आशा आहे. परत एकदा वाढवण बंदराचं कोनशिला समारंभ तुम्ही पूर्ण केलेला आहे त्याबद्दल सर्वांच्या तर्फे तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो. धन्यवाद.